नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्राच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर आजच्या या पॉडकास्टचे आपले पाहुणे आहेत असं म्हणूयात आपण. ते म्हणजे शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या, शिवसेनेच्या रणरागिणी आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर. किशोरीताई, तुमचं खूप खूप स्वागत करतो. येस. खरं तर किशोरीताईंचा मी परिचय करून देण्याच्या फंदामध्ये अजिबात पडणार नाही आहे, कारण अवघा महाराष्ट्र किशोरीताईंना ओळखतो. एक गोष्ट मात्र मी आवर्जून तुम्हाला सांगणार आहे, जी माझ्या मनपटलावर कोरली गेली आहे, ती म्हणजे कोविडचा काळ. या कोविडच्या काळामध्ये सगळेच आपण घाबरलेलो होतो. जगभरामध्ये तसं वातावरण होतं. मुंबईसारखं ठिकाण असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अगदी भले भले मी म्हणणारे घराच्या बाहेर पडले नाही, डॉक्टरसुद्धा पडायला घाबरत होते. अशा वेळेला किशोरीताई या एका हॉस्पिटलमध्ये, मला आता हॉस्पिटलचं नाव आठवत नाही आहे, पण त्या हॉस्पिटलमध्ये किशोरीताई कोविडचे जे पेशंट असतात खचाखच भरलेले, त्या वॉर्डमध्ये किशोरीताई गेल्या. त्या काळामध्ये कोविड रुग्ण जे होते ना, त्यांना खरी गरज होती ती आधाराची. कारण कोणाशीच संपर्क नाही. अशा वेळी जो कोणी येईल त्याचा आधार वाटायचा. अशा वेळेला किशोरीताई त्या वॉर्डमध्ये गेल्या, त्यांनी पेशंटची विचारपूस केली, त्यांना आधार दिला. आणि ही गोष्ट का कोणास ठाऊक पण माझ्या मनावर कोरली गेली. ताई, तुम्हाला खरंच सॅल्यूट आहे. धन्यवाद. आपण म्हणजे त्या सगळ्या प्रवासाकडे आपण येणार आहोत आणि या सगळ्या माध्यमातून आता मी प्रश्नांची सुरुवात करणार आहे ताई. पण म्हणजे मला खरं तुमचा जो प्रवास आहे अगदी पहिल्यापासूनचा, म्हणजे मी तर असं म्हणेन की अगदी लहानपणापासून तुम्ही शिवसेनेचं काम भिंतीवर काय त्यांचे पोस्टर्स लावण्यापासून तुम्ही सुरू केलं आहे. पण या प्रवासापासून मी सुरुवात आत्ता करत नाही, तो आपण नंतर घेऊच यात. कारण काय माहिती आहे, कारण दर दिवसाला राजकारण इतकं वेगाने बदलतं आहे. तर आत्ताचे लेटेस्ट प्रश्न हे आधी आपण संपवूयात आणि मग तो सगळ्या प्रवासाकडे येऊयात. आता लेटेस्ट प्रश्न म्हटला तर तो आहे स्वर्गीय मीनाताई ठाकरे मासाहेब, ज्यांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये कार अतिशय वाईट अशी दुर्घटना घडली. कोण तो विकृत माणूस, तो नंतर सापडला, पण त्यांनी तो लाल रंग टाकला. आता म्हणे उद्धव ठाकरेंच्याच गटातला कार्यकर्त्याचा तो कोणीतरी एक नातलग आहे. कसं पाहताय तुम्ही या सगळ्या प्रकाराकडे? कारण माझ्या मनामध्ये 2-3 प्रश्न आहेत. एक तर मुळामध्ये हे आत्ताच का घडलं, म्हणजे जेव्हा इलेक्शनचा काळ येतो तेव्हा का घडलं? आणि दुसरं म्हणजे जर तुमच्या जमिनीचा वाद होता, पैशाचा वाद होता, तर तो यापूर्वी का नाही तुम्ही बोलला गेलात? आत्ताच असा काळ आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ही कृत्य करताय. नेमकं कसं पाहताय तुम्ही? काल ज्या वेळेला ह्या गोष्टी कळल्या, आम्हालाही थोडं लेट कळलं. सकाळच्या 9, 9:30 नंतर कळलं. आणि मग आम्ही पण तिथे पोचलो. त्यावेळेला मानच्या ज्या उजव्या हाताच्या बांगड्या, त्याच्यामध्ये असा ऑइल पेंट कलर होता. तो मी नखाने बराच काढला आणि बघितलं. तर त्यावेळेच्या सकाळच्या जर माझ्या इंटरव्ह्यू ज्या झालेत त्या आजही असतील. म्हणजे मी आत्ता काहीतरी वेगळं बोलते असं नाही. बरोबर. त्यावेळेला पण मी सांगितलं की जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं वर्तमान आणि त्याचं भूतकाळ हे पाहायला पाहिजे. कदाचित असंही होईल की इतका वेळ लागतोय, पोलीस मुंबईचे इतके अलर्ट मोडवर असतात की त्यांना इतका वर्दळीच्या मधला आरोपी सापडायला रात्र होते, किंवा आम्ही तिथे 3 वाजेपर्यंत तर होतोच, इतका वेळ लागतो. तेव्हाच मी सांगितलेलं, एक तर आमच्यावरच कसं येईल ह्याचाही प्रयत्न मे बी होऊ शकतो. हा पहिला प्रश्न. जी व्यक्ती आता सापडली आहे त्याचा जर भूतकाळ म्हटला तर तो 6 महिने जेलमधून जाऊन आल्या अशी माहिती आहे. ती व्यक्ती घरातल्यांना, स्वतःच्या आई बहीण सगळ्यांना त्रास देते. पावसकर नावाचा कोणी आहे तो आहे. आणि माझ्या माहितीनुसार उद्धवजी म्हणा किंवा आदित्य या अशा पर्सनल गोष्टीमध्ये कधीही पडत नाही. म्हणजे ही जी व्यक्ती आज सांगते, मला डाऊट आहे की त्याला ताब्यात घेतल्यानंतर
सगळ्या प्रश्नांच्या सरबती झाल्यानंतर या कुठेतरी नेऊन तो जोडलेला आहे. कारण त्याचा जो चुलतच्या चुलत म्हणजे तो पण जो कार्यकर्ता आहे त्याचा तो सक्का पण नाही, अगदी चुलतच्या चुलत, आणि केवढी मोठी प्रॉपर्टी असू शकते त्याने आता ती डिक्लेअर करावी. पोलिसांनी तेही दाखवावं. कारण इतक्या मोठ्या लोकांवर आरोप करायला बॅकग्राऊंड असल्याशिवाय आरोप तो करू नाही शकत. मी तेच म्हणतोय, मजबूत बॅकग्राऊंड त्याच्या मागे कोणीतरी उभं राहिलंय आणि आता ते त्याला सिद्ध तर करावंच लागेल. आणि आम्ही जितके ओळखतो उद्धवजींना किंवा आदित्यांना, ते कधीही असल्या खाजगी याच्यामध्ये पडत नाहीत. ते तुमचं तुम्ही करून घ्या, कधीच नाही पडत. तुमचा संशय कोणावर आहे? नाही, मी संशय का सांगावा? पोलीस नाही नाही मला मी का विचारतो माहितीये, कारण उडला तो लाल रंग उडला म्हणजे सिंदूर. लक्षात घ्या बघा, मला 2-3 गोष्टी आजही ज्या तेव्हा वाटल्या सकाळी आणि मी ते बोललेली आहे. हा जो कोणी असणार तो अतिशय खतरनाक आहे, चालू घडामोडींना धरून केलेला आहे. हा माझा तेव्हाही ते सकाळचा आहे, म्हणजे कालच्या सकाळचा आहे. हा आरोपी आत्ता मिळालाय, रात्री मिळालाय. तो खतरनाक आहे का त्याच्या मागचा ब्रेन खतरनाक? नाही नाही, मी सांगते ना, म्हणून मी कायम तेच बोलत आली. त्याचं वर्तमान चेक करा आणि त्याचा भूतकाळ चेक करा. हे माझं कालचे प्रश्न होते आणि ते वर्तमान आणि त्या भूतकाळाला धरून हे सगळं आता थोडं थोडं गणित जुळतंय. ज्या पद्धतीने आम्ही जो आंदोलन केलं, माझा देश माझं कुंकू माझा देश, कुठल्याही गोष्टीमध्ये एखाद्या महिलांवरती माझा आजही प्रश्न तुमच्या माध्यमातून आहे. तुम्ही पाकिस्तानाच्या अगदी टोकाला गेलात असं मान्य आहे. आम्ही कधी आमच्या भारतीय सैनिकांवर संशय घेणार नाही. आमचा भारतीय सैनिक हा आरपारची लढाई लढतो, तो कधी जीवाची पर्वा करत नाही. याच्या असे किती उदाहरण आहेत, किती. आज जो काही देश सुरक्षित आहे तो त्यांच्यामुळे. मग ते त्यांचं काम नीटच करतायत. पण मग जेव्हा ज्या पहलगाममध्ये जो घडला त्या 2-2.5 तासामध्ये सिक्युरिटी गेली होती कुठे, हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ते अजूनही काय 5 काय 6 पाताळात गेले, स्वर्गात गेले, नाग पाताळात गेले, समुद्र पाताळात गेले, कुठे गेले? बर, तुम्ही आता खरं तर मीनाताईंपासून आपण सुरू केलं तो विषय. मीनाताई तुम्ही मध्ये आलं. पण आता त्याच्यावरचाच प्रश्न असा आहे की तुम्ही स्पष्ट तर बोलत नाही आहात. म्हणजे मी तर म्हणतो तुम्ही स्पष्ट बोला. नाही, माझं म्हणणं तेच आहे, आजही स्पष्ट आहे की केंद्राच्या यंत्रणा फेल का गेल्या हा तुमच्या मनातला प्रश्न आहे. माझ्या नाही, जनतेच्या मनातला प्रश्न आहे. आता ते लोक असं म्हणतायत की हे विचारण्याचा अधिकार शिवसेनेला कोणी दिला? म्हणजे तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते मुंबईत? ते तर लंडनमध्ये गेले. एकदम चांगला प्रश्न, एकदम चांगला प्रश्न. बरं, ते आले परत कुणाला भेटले पण नाही, कुणाकडे गेले पण नाही. नाही, हे सरळ सरळ नरेटिव्ह पसरवण्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत दिसतं ना. नाही, ऐका ना, तुम्ही जे राहिले, एकतर सगळं इलेक्शन वगैरे झालेलं होतं, जाणं प्रत्येकाला वाटतं मी कुठेतरी जावं. आता मी खूप दिवसांनी जर मी बाहेर आहे तर मला वाटतं मी 5 दिवस कुठे तर ते लंडनला गेले. मग तुम्ही जे नाही गेले, तुम्हाला माहिती होतं हे होणार आहे? नाही. मग आम्ही असा प्रश्न विचारू का, तुम्ही का थांबले? हे होणार होतं ते माहिती होतं का? पण तुम्ही म्हणताय की पंतप्रधान मोदी सुद्धा त्यावेळेला दौऱ्यावर गेले, मग दौरा सोडून ते आले. परत आले नाही, ते बिहारला गेले. नाही, पण ते आधी आले आणि बिहारला नाही, लगेच तिथूनच बिहारच्या इलेक्शन केल्या असं आजही तुमच्या कुठल्याही चॅनलवर बघा. त्यामुळे उद्धवजी आल्यानंतर बरं त्यांनी आदेश दिले असतील. नाही, मला एक सांगा, तुम्ही जी उद्धवजींबरोबर एकदम बरोबरी करताय, आज उद्धवजींकडे तुम्ही काय ठेवलंय? आमच्याकडे आमच्या पक्षाच्या व्यतिरिक्त देण्यासारखं आमच्याकडे काय आहे? पुन्हा एकदा सांगतो की आपण पुन्हा एकदा स्वर्गीय मासाहेबांवर येऊयात. कारण कालची घटना ही कुणालाच आवडली नाही, ती प्रत्येकाला लागली. मुंबईकरांना तर ती लागलीच लागली.
त्या निमित्ताने मला विचारायचं आहे, आज तुमचा तर प्रदीर्घ सगळा काळ जो आहे तो शिवसेनेमध्ये गेलाय. मासाहेबांच्या बरोबर तुम्ही काही काळ घालवलेला असेल, त्यांच्याबरोबरच्या तुमच्या काही आठवणी असतील. त्या आठवणींमध्ये जे विशेषत्वाने मला जे आठवतंय त्यातले की पाणी देणं ही जी एक प्रथा आहे ती त्यांनी तुमच्या सगळ्या शिवसैनिकांना, हे काय आहे याच्या मागचं गणित? मुळामध्ये माझा जो प्रदीर्घ प्रवास आहे पक्षामधला, तो अगदी वयाच्या 20-21व्या वर्षापासूनचा आहे आणि तो माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाबरोबर असेल ही मी तुम्हाला आज ग्वाही देईन. आम्ही रेकॉर्ड करतोय, हा रेकॉर्ड अंडरलाईन करून ठेवणार, रेकॉर्डच उद्या हेडलाईन. हो. आमच्या फारच वात्सल्य मूर्ती होत्या. म्हणजे बाळासाहेबांसारख्या एका एकदम प्रखर तिखट किंवा असं, पण त्यांचं आणि म्हणजे जे नवरा बायकोंचं नातं, म्हणजे बाळासाहेब आमच्या माना माच म्हणायच्या. म्हणजे कधी असं त्यांनी त्यांच्या नावावरनं नाही केलं. आणि मांचं असं म्हणणं होतं की मी मंदाकिनी चव्हाणबरोबर जायची, त्या मुख्य लीडर होत्या आमच्या मिल कामगारांच्या. त्या असं म्हणायच्या की मला माझ्या माहेरच्या नावाने हाक मारायच्या. मला किशोरी पेडणेकर नाही म्हणायच्या, कारण मंदाकिनी चव्हाण शुभांगी नावानेच ओळखायच्या ना. तर मला म्हणायच्या, शुभा पाणी प्यायचं, पाणी द्यायचं. तर लहान ना आम्ही विचारायचं का, म्हणजे आई वडिलांनी तर लावल्याच होत्या सवयी, पण आता एवढी मोठी व्यक्तीची पत्नी, मग त्या सांगायच्या पाणी आल्या आल्या एखाद्या व्यक्तीला का द्यायचं, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये कधी कधी राग असतो, थकवा असतो, काही हे असतं. पाण्यामुळे पहिलं त्याचा जो ओरा आहे, त्याचं जे शरीर आहे ते एकदम शांत होतं. आपल्याबद्दलची एक चांगली एक भावना त्याच्या मनात तयार होते. त्यामुळे पाणी पहिलं द्यायचं. क्या बात आहे. आणि बाळासाहेबांचं म्हणणं असायचं, जी कोणी महिला येते तिला कायम हळद कुंकू लावायची. आणि माणसं असं म्हणणं होतं, तुमच्या घरात अगदी दुधीच हलवा द्या, गाजर असं नाही, गूळ असतं, साखर असते, तेवढे तरी हातावर ठेवली तरी खूप. आणि ती प्रथा आजही रश्मी वहिनी हे पाळतात. म्हणजे आम्ही कोणी गेलं, बराच वेळ झाला, मी वरून काहीतरी मागू का किशोरीताई, तुम्हाला सगळ्यांना देऊ असं, म्हणजे आधी तर देतातच, पण बराच म्हणजे तो जो एक जिव्हाळा आहे, म्हणजे आमचं कौटुंबिक पक्ष का, माझं कुटुंब, माझी जबाबदारी, हा का माझा, तो हाय, हा दुवा आहे, तो धागा आहे. आणि तो धागा आणि बाळासाहेबांनी इतका खट्ट विणून दिलाय की मला वाटतं उद्या आदित्यांची पण पत्नी आली तर तिला पण हेच करावं लागेल. म्हणजे हा संस्कार आहे, तो घराणेमधनं आलेला आणि तो कायम टिकवायचा. त्यानंतर मानचं एक होतं, तुमचा रुमाल कधी कोणाला तुम्ही देऊ नका. आणि जर रुमाल देणार पण असाल, म्हणजे कधी कधी आपला कोरा रुमाल असतो, घे ना घे, तर किमान 10 पैसे, तर त्यावेळेला 10 पैसे तरी घ्या, कारण फुकट रुमाल द्यायचा नाही नसतो. त्यामध्ये आपली रुमाल जितकी एनर्जी इतर ह्याच्यापेक्षा रुमालामध्ये खूप एनर्जी आपली असते. ती एनर्जी ट्रान्सफर करायची असेल तर ती तोडण्यासाठी काहीतरी व्यवहार करा, नाही तर देऊच नका. देऊच नका. हे म्हणजे माने असे 2-3 संस्कार दिले. कायम म्हणायचे, घरी तुम्ही नोकरी करता, मुलांना बघताना नीट, मुलांचं खाऊ पिऊ करताना नीट, घरात सासू आहे, म्हणजे मी सांगायची माझी आजी सासू, मग तो तुला जपलं पाहिजे त्यांना. हा जो एक आम्हाला पक्षातून एक संस्काराचा एक घडा, तो मानकडनं मी. आणि म्हणजे माच, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर कधी इतके बाळासाहेब कधी कधी भडकलेले असायचे, पण मानच्या चेहऱ्यावर त्याची जरा पण इकडे किंवा तिकडे, मी कम्पेअर करते का, कारण मी या दोन्हीना पाहिलेलं आहे. मी आत्ता रश्मी वहिनीना पाहिला ह्या एवढ्या मोठ्या घडामोडीमध्ये, ज्या वेळेला पक्षाचं चिन्ह गेलं कोर्टातनं, जे काय कळलं, त्यानंतर लगेच आम्ही गेलो बंगल्यावर. त्या इतक्या स्थितप्रज्ञ होत्या की प्रश्न असा पडत होता की अरे, म्हणजे आमचं येणं चुकीचं झालंय का.
सगळ्यांशी नीट बोलल्या बिलल्यानंतर जेव्हा साईट रूमला आल्या तेव्हा मात्र थोडासा आमच्या म्हणजे मी आणि श्रद्धा जाधवच होतो, त्यांचा थोडा बाण हे झाला. पण लगेच परत त्या म्हणजे इतक्या याच्यात त्याही तयार झाल्या. आणि जे उद्धवजींची ताकद आपण म्हणतो बाळासाहेबांची ताकद माणमध्ये, तसं उद्धवजींची ताकद रश्मी वहिनी ही आजही म्हणजे कुठल्याही टोकाला, सगळं टोकाला गेलं तरीही उद्धवजी म्हणा किंवा रश्मी वहिनी डगमगल्या नाही. नाही, ते खरंच आहे. आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे आणि ठामपणाने रश्मिताई सुद्धा उद्धवजींच्या मागे राहिले. तुम्ही भाऊक पण खूप झालात आता खरं तर. मानची आठवण आणि की ते आणि त्या आहेत आठवणी आणि ते संस्कार सगळे. आता मेन टप्प्यावर येतो. सगळा महाराष्ट्र जो आहे तो एका आता उत्सुकतेची, एका गोष्टीची खूप उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली आहे. ती म्हणजे हे दोन भाऊ आता मनाने तर छान जवळ आलेले आहेत. आता अगदी वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. मावशीला भेटायला उद्धवजी राज ठाकरेंच्या घरी जात आहेत. भाषेच्या निमित्ताने तुम्ही एकत्र आलात. पण आता राजकीय युती कधी करताय? मला हा प्रश्न का अजून म्हणजे उद्धवजी जेवढे एक स्टेप पुढे येऊन या बाबतीत बोलतायत तेवढे राज ठाकरे अजून कुठंतरी असं वाटतंय की ते हातचं राखून बोलतायत. नाही, मला असं वाटतं काल ज्या पद्धतीने राजसाहेब जेव्हा मानच्या ठिकाणी आले तेव्हा मी स्वतः तिथे होतेच, कारण तो संपूर्ण रंग माझ्या आयला होता. तर मी दाखवलं त्यांना की हा ऑइल पेंट रंग आहे आणि जो कोणी आहे त्यांनी तो रंग फेकण्याची एक दोनदा तरी प्रॅक्टिस केलेली असावी. म्हणजे रंग नव्हे पण एक, कारण मानचं ठिकाण हे बरंच उंच आहे, नंतर त्याला लावलेला आहे बरोबर अडथळा आहे आणि पायऱ्या आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनी 2 वेळा 3 वेळा काहीतरी असं टाकण्याची प्रॅक्टिस 100% केली असेल. कारण इतक्या मोठ्या प्रमाणाने ते पाऊच किंवा जे रंग, कारण तो संपूर्ण असा रंग खाली उतरलेला आणि तो चालाक आहे आणि त्याचा जो वर्तमान किंवा भूतकाळ काहीतरी आहे. बरोबर आहे. आणि ते थोडं आता जवळपास होत आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या जेव्हा बघतो आम्ही तेव्हा आम्हाला वाटतं की आम्ही सही ट्रॅकवर आहोत. नाही, पण युतीचं काय? ती युती होतीये का नाही? तुम्हाला सांगते, ती युती येत्या कदाचित दसऱ्याला पण डिक्लेअर होईल. येतील का ते दसरा मेळावा? मी बघा, ते दोन्ही पक्षप्रमुख आहेत. बरोबर. माझे पक्षप्रमुख उद्धवजी आहेत आणि आता राजसाहेब आमच्याबरोबर येतात, तेही आमचेच आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षप्रमुख असल्यामुळे भाऊ जरी असले तरी राजकीय आहे ते कदाचित दसऱ्याला डिक्लेअर करतील. कदाचित. मला अजूनही आम्हाला तुम्ही असं म्हणलात की राजसाहेब पण आमचेच आहेत, म्हणजे हा जो बदल झालेला आहे, एक काळ असा होता की संपलेला पक्ष आहे वगैरे असं नाही. बघा, राजकारणात आपण आता जर पाहिलं तर अशी किती घराणी आहेत की जे मुलगा आईच्या विरोधात लढले आणि आई मुलाच्या विरोधात लढली आहे. त्यामुळे राजकारणात कुछ भी हो सकता है. पण जे त्यांची नाती आहेत ते तर कधी तुटलेलं दिसलं नाही. ते त्यांच्या कार्यक्रमाला जात होते तेव्हा दोघंही एकमेकांच्या अगदी दिलखुलास बोलताना आपण पाहिलंय. बरोबर. त्याच्यावरही बऱ्याच जणांनी बातम्या चालवल्या आहेत. युती होईल का? 100% युती होईल का राजकीय? बघा, आत्ताही मला वाटतंय, म्हणजे मी एक पक्षाची उपनेती आहे त्यामुळे नक्की होईल. फक्त ती कधी होईल ते दोघंच सांगू शकतील. निवडणुकीच्या आधीपर्यंत होईल? नाही, निवडणुकीच्या नाही, त्याच्या आधी करतील. कारण तयारी परत पुढची. मी एक जी गृहिणी म्हणून उदाहरण देईन. मी सगळ्या कैऱ्या आणल्या आहेत. कैऱ्यांचं मला एक लोणचं याच्यामध्ये पाहिजे तर ते मुरवायला मला 4 महिने लागतीलच ना. बरोबर. मग मुरलं ना आता. हा, मुरलंय म्हणून ते अधिक चव वाढवण्यासाठी लवकरात लवकर डिक्लेअर करतील. बरं, आता एका मुख्य मुद्द्यावर येतो. तुम्हाला पाणी वगैरे प्यायचं नाही? आता मुख्य मुद्द्यावर येतो ते म्हणजे काल फडणवीसांनी येणाऱ्या आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका याचं एक रणशिंग फुंकलेलं आहे. बरं, ते फुंकलं कुठे? तर वरळीमध्ये, तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये. त्याच्यानंतर काय वरळी डोममध्ये, ज्या वरळी डोममध्ये 2 भाऊ 19-20 वर्षानंतर एकत्र आले, त्या वरळी डोममध्ये फडणवीसांनी ज्या पद्धतीचं भाषण केलेलं आहे
आता त्यातले एक 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 मुद्दे मी घेतो, पण त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कफन चोर हे एक मोठं विधान फडणवीसांनी केलेलं आहे. त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना अंगावर घेतलेलं आहे. काय म्हणाल? त्यांनी जर अंगावर घेतलं तर आम्ही शिंगावर पण घेतलंय. कसं घेतलंय? शिंगावर. तेच विचारतोय. तुम्ही इतक्या वेळेला आम्हाला टोचताय. 37,000 कोटीचा भ्रष्टाचार, चक्की पिसिंग पिसिंग कोणाला म्हटलं होतं? अजित पवारांना. बरोबर बरोबर. आज अजित पवार कुठे आहेत? त्यांच्या बरोबर आहेत. मग त्यांच्या शब्दाला काय हे आहे? हा एक भाग. मुख्यमंत्री आहेत, नक्कीच सन्माननीय आहेत. मुख्यमंत्री जेव्हा कार्यकर्त्यांच्या समोर भाषण करतात त्यावेळेला कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी नक्की भाषण ते बरोबर होतं असं मी म्हणेन. का तर अशा नरेटिव्ह पासून कार्यकर्त्याला उद्योग करतायत. सांगितलं ना, कफन चोर म्हणजे नुसतं ते याच्यावर बोलून थांबलेलं नाहीयेत. ते म्हणले ऑक्सिजन मध्ये घोटाळा केला, कोविड सेंटर उभारण्यामध्ये घोटाळा केलेला आहे. आणि अशा माणसांना सांगते ना, पुढे बोलते ना, सगळं कोविड काळामधलं सगळं मी बोलते, कारण त्या कोविड काळामध्ये मीच होती. तुम्हीच होतात. त्यामुळे मी बोलणार हक्कानी. कोविड काळामध्ये ज्या वेळेला तुमच्या महाराष्ट्रातल्या आमदारांनी महाराष्ट्रात पैसे द्यायच्या ऐवजी जे पगार काय काय मदत ती सगळी केंद्राला पोचवली. केंद्राला पोचवणं म्हणजे काय तर केंद्र ही देशातल्या सर्व महाराष्ट्राच्या अनेक राज्यांना देणार. पण आपल्या महाराष्ट्रामधला आगडोम थांबवायचा असेल तर त्या महाराष्ट्रातल्या आमदाराने थांबवायला पाहिजे होता की युपीचे आमदार येणार होते. मग ते नाही दिसलं. त्या ज्या मी व्हेंटिलेटर आले होते ते प्रक्रियेला धरूनच नव्हते, मग ते परत पाठवले. जेव्हा नीट आले तेव्हा घेतले की. ऑक्सिजन ज्या वेळेला ऑक्सिजनचा लिक्विड ऑक्सिजन याच्यामधला संपला, आजही ते IAS ऑफिसर आहेत. आम्ही संध्याकाळी 6 पासून ते पहाटे 6 पर्यंत सगळे पेशंट इतके व्यवस्थित शिफ्ट केले की एकही पेशंट कोविडचा ऑक्सिजन विना मेला नाही, त्याला मृत्यू आला नाही. हा रेकॉर्ड तुम्ही बदलू शकता का? लिक्विड ऑक्सिजनचं ते झालं, त्याच्यामुळे ते सगळं वाचलं वगैरे किंवा मग पण त्याच्यामध्ये घोटाळा झाला ना. नाही सकट कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकले. बोलते ना माझंही आजही मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे. घोटाळे झाले. ज्या महानगरपालिकेची एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थांचे जे आयुक्त आहेत त्या आयुक्त तर तुमच्या मांडीवर आहेत चल साहेब. मग खरं पहिला कोण ज्या कोणाच्या अंडर, कारण एक लक्षात घ्या, महानगरपालिका आहे ना ही 1888 या कायद्या अन्वयी चालते. बरोबर. महापौर यांना कुठलाही तो अधिकार तेव्हाही नव्हता, आजही नाहीये, पुढेही नसणार आहे. महापौर परिषद असती तर तो सगळा अधिकार आम्हाला होता, पण तेव्हा नव्हता. सईला पण आम्ही धार्जिन नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते. महापालिका तुमच्या ताब्यात होती. पुढे बोलते ना मुख्यमंत्री जरी असले तरी अशा अनेक महानगरपालिका होत्या. नागपूर आहे, ठाणे आहे. तुम्हाला फक्त मुंबई दिसते का? त्यामुळे उद्धवजींनी अख्खा महाराष्ट्र एखादा माझं कुटुंब माझी जबाबदारी करून सांभाळलं. तुम्ही काय सांगत होता त्यावेळेला कोविड प्रसार होत असताना? हे उघडा ते उघडा. उघडा म्हणणं सोपं होतं, उघडून जर परत हाहाकार झाला असता त्याला कंट्रोल करणं कठीण होतं. मग ती कठीण जबाबदारी आम्ही पेलली. महानगरपालिकेनी जेव्हा कोर्टाला सांगितलं, सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्ही आमचं, कारण आम्ही नाही टेंडर काढले, आम्ही नाही केलं. मुख्यमंत्री टेंडर नाही काढत, मुख्यमंत्र्यांचं लक्ष असतं. सही असते ना? नाही, मुख्यमंत्र्यांच्या महानगरपालिकेच्या टेंडरवर सही नाही. महानगरपालिकेच्या नाही, पण महापालिका पुन्हा तुमच्याच ताब्यात नाही. थांबा ना, ती आयुक्तांकडे असते, प्रशासकीय. आज कोण बसवलंय? प्रशासक बसवलंय. आता ते निघेल मग त्याच्यात काय हे दोषी असतील. त्यामुळे
म्हणणं सोपं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जो घोटाळा झालाय, तुमचं म्हणणं आहे घोटाळा झालेला नाही असं? नाही, मी तर छातीटोक सांगते नाहीच. आणि झालंय तर बाबा तुमच्या सत्ता आहे गेल्या पासूनची, तर करा. त्या केसेस चालू आहेत आता, फार अगदी ईडी पर्यंत आहेत. झालं ना, हो मग काढू दे ना, काही प्रॉब्लेम नाही. कारण ज्या महानगरपालिकेच्या आयुक्तच ज्यांना खऱ्या अर्थाने ते पहिले जबाबदार असले पाहिजे ते सोडताय आणि लोकप्रतिनिधींना धरताय, इथेच सगळं कळतंय. बरं, दोन भाऊ एकत्र येत आहेत, ठाकरे ब्रँड आता पुन्हा जोरदार गाजतोय असं शिवसेना उद्धव ठाकरे म्हणतायत, राज ठाकरे म्हणतायत. पण फडणवीस म्हणले की काही ठाकरे ब्रँड वगैरे काही नाही आहे, जो दिसला काय बँडच वाजला तुमचा बेस्टच्या पतसंस्थेमध्ये. आज राहुल गांधी जो बँड वाजवतायत ना, तो हळूहळू कळेलच. ओके, ज्या पद्धतीने निवडणुका लोकसभेनंतर असा कुठला 4 महिन्यात साक्षात्कार झाला की इतकं जे म्हणजे प्रत्येकजण महाराष्ट्राची परिस्थिती बघत होता. त्यामुळे मला वाटतं आता जो जिता वो सिकंदर मानायला आम्हीही तयार आहोत. बरोबर. पण त्याच्यानंतर जो बँड वाजतोय तो का नाही मानतात, तो मानणार पण नाहीत. आणि ठाकरे ब्रँड आहे किंवा तो नाही तर तुम्ही नका ठरवू. कारण ज्या गोष्टीवर ते बोलताय त्याच्या आधीच्या 4 निवडणुका आम्हीच जिंकलो. मग ती भारतीय कामगार सेनाची असेल, सगळ्याच निवडणुका. BST मध्ये कोणाकोणाच्या घरी जाऊन कसं केलं ते आम्ही पण पाहिलंय. त्यामुळे ना इतक्या खोलवर जाऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोटिवेट नक्की करावं, पण ते खरं करावं. कारण कार्यकर्त्याला पण बऱ्याच 1000 कार्यकर्त्यांमध्ये 100 लोकांमध्ये पण हा जर प्रश्नचिन्ह निर्माण झाला तरी तो पक्षासाठी धोकादायक आहे. बरोबर आहे की अरे आपला प्रमुख असं कसं म्हणतात, जर तुमच्याच हातात आहे तर का नाही असं. त्यामुळे माननीय सन्माननीय देवेंद्र फडणवीसांना विनंती की ज्या पद्धतीने इलेक्शन हे करायचे आहे ते आपण सगळ्यांनी हेल्दी विकासाच्या कामावर करूया. तुम्ही देवेंद्र फडणवीसांबद्दल फार सॉफ्टली बोलता. नाही, माझं म्हणणं आहे जे मुख्यमंत्री म्हणून तुमचे खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. आजही माझ्या सगळ्यांशी आहेत, एकटे शिंदे सोबत. तुम्ही विमानातनं पण एकटे प्रवास केलाय नाही काय शिंदेच्या सोबत? तुम्ही शिंदेच्या केबिनमध्ये गेलात की भेटायला? बघा, इतकं खोटं मी बोलू नाही शकत. मला ज्या वेळेला शिंदे आमच्यात होते, त्यावेळेला सुद्धा मी नाही फक्त मुख्यमंत्री असताना तुम्ही नाही, शिंदेंना भेटायला? एकदाही नाही, त्रिवार नाही नाही नाही. खोटं नरेटिव्ह आहे. माझं काही काम नाही. मी खूप लहान कार्यकर्ते म्हणून तुम्ही भेटायला गेला? नाही नाही नाही, मी कुठेही नाराज नाही, कधीही नाराज नाही. मी खूप छोटी कार्यकर्ती आहे. म्हणजे मी पदावर पोस्ट मी वाचून दाखवणार आहे का नाराजीची? नाराज नाही. कधी कधी कसं होतं, मला एक सांगा, मी नाराज असं आपण म्हणत असाल धरूया, ह्या ज्या बाकी गाव भवान सगळं गेलंय, असं उद्धवजींनी यांचं काय केलं? शिंदेंचं म्हणणं वेगळं असेल, शिंदेंच्या वेगळं नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की माझी घुसमट झाली शिवसेनेमध्ये. पण घुसमट झाली म्हणजे माझ्या खात्यामध्ये मला काम करू दिलं जात नव्हतं. आदित्य ठाकरे ढवळाढवळ करायचे, हे स्वातंत्र्य आम्हाला नव्हतं. आता आहे, आता आहे. मुख्यमंत्री झाले नंतर ते आता आहे. आता दिल्लीश्वर पाठीशी आहे. आता ते डिपार्टमेंट कोणाच्या ताब्यात आहे? एकही फाईल मला दाखवल्याशिवाय जायची नाही, ती घुसमट नाही. असं जर असेल आणि एवढूशा कारणासाठी इतकी मोठी जर गद्दारी झाली असेल तर बाबा तुम्हाला एक प्रश्न खरंच मनामध्ये येतो. हा, मी काय म्हणतो, 4 लोक गेली, 5 लोक गेली, समजू शकतो. 40 गेले का गेले? असे 40 का गेले? आता त्याचं उत्तर मी देते. एकतर हे आम्ही नाही कधी बोललो की तुम्हाला 50 खोके मिळाले. ते कोणते आमदार, हो तेच भाजपमध्ये आलेत. ते जे म्हणले ना पहिले 50 खोके एकदम ओके, 100 मला 100 देताय, जे काय आहे तिथून ती सुरू झाले. आम्ही गद्दारी केली हे त्यांचं वाक्य, हे आमचं नव्हतं. पण नंतर तुम्ही लावणारच, तुम्हीच म्हणताय तर आम्ही का नाही बोलावं? आम्ही बोलणार. आणि ज्या पद्धतीने म्हणजे तेवढूच्या कारणासाठी असेल तर आज ते कारण तर निघून गेलं. शिक्का कोणावर बसलाय? राजकारणामधला शिक्का कोणावर बसला? आणि आता घुसमट होत नाही
असं जर आपण म्हणतो आपण रॉंग आहोत, कारण तुमचेच मीडियावाले बाकी दाखवत आहेत. पण तुम्हाला मी सांगू का, हे जे तुम्ही आता बरोबर बोललात की त्यांची घुसमट होती आहे, या बातम्या चाललेल्या आहेत, सोशल मीडियावर चालल्या आहेत, न्यूज चॅनलला चाललेल्या आहेत. पण चित्र एक लक्षात घ्या, एकीकडे असं दाखवलं जातं की एकनाथ शिंदेंची घुसमट केली जाते, एकीकडे उद्धव ठाकरेंच्या जवळ मुख्यमंत्री जात आहेत किंवा मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी वाढतायत उद्धव ठाकरेंबरोबर, हे देखील मीडियाने चालवलं. मान्य आहे तुम्हाला? पण मग हे जर चालवलं असेल तर एकदम आज मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना अंगावर का घेतलंय? ती त्यांची निवडणुकीची जी स्ट्रॅटेजी असेल. मला नेमून दिलेलं काम माझ्या पक्षाने ते करणं हे मला वाटतं बंधनकारक आहे. स्ट्रॅटेजी अशी आहे का की राज ठाकरे तुमच्या बरोबर येऊ नयेत, राज ठाकरेंना हे सांगितलं जावं की यांच्याबरोबर युती केली तर इथं उद्या खान महापौर होणार आहे? लॉजिक. आता लॉजिक, तेच लॉजिकच ऐकायचं. आता त्या लॉजिकमध्ये मुळात मतदार, प्रत्येक वॉर्डचा मतदार आणि प्रत्येक वॉर्डमध्ये राहिलेले उमेदवार ज्या पद्धतीने बोलतायत त्याच्यामध्ये जेमतेम 5 किंवा 6 लोक निवडून येतात. त्यांच्या मोहल्ल्यामध्ये कसा महापौर होणार? काय तुम्ही आता म्हणजे तुम्ही कटेंगे बटेंगे, एक है तो सेफ है, सेम तेच चाललंय. कोणी चालवलं? साटम. कोण साटम? नवीन झालंय. ज्या साटमनी महानगरपालिकेच्या अधिकाराला वाटेल कशा शिव्या दिल्यात, रेकॉर्डवर आहेत. ते साटम हे चालवत आहेत. केवढा पुअर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो हा जोक. आम्ही नाही म्हणत, आम्ही म्हणतोय मराठीच आमचा महापौर बसणार आणि तो आमचाच बसणार. पण ते मुस्लिम सगळा एक गठ्ठा मतदार तुमच्या मागे आहे, तुम्ही विचारधारा बदलली असा एक आरोप आहे तुमच्यावर. मुळात कोविड काळामध्ये प्रत्येकाला माणुसकी शिकवली. कोविड काळात धर्म, जात, पंथ यांना माणुसकी कळली. बरोबर. आणि ती उद्धवजींनी कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून काम केलं, त्यांनी जात पात धर्म सगळा बाजूला ठेवला आणि फक्त जीव कसा वाचवायचा या पद्धतीने जर काम केलं आहे. आणि त्यानंतर जर लोकांचं माइंड जर चेंज झालंय तर तुम्ही आम्हाला त्या पद्धतीने राजकारण डायव्हर्ट करणार. मग मातोश्रीवर मोर्चे का निघाले मुस्लिमांचे? मॅनेज. त्यातले 2 भारतीय जनता पार्टीच्या आशिष शेलारांबरोबर बोलताना सापडले, रेकॉर्डवर आहेत. असं नाही होत. म्हणजे जे आहे ते आम्ही कुठे नाकारलं की आम्ही म्हणत नाही. मग तुम्हाला उद्धवजींमध्ये जेव्हा तुमच्या मागे सगळं लागल्यानंतर या निमित्ताने जर केलं, आता केलं ते केलं, ज्यांना केलं ते शिक्के बसले, ते कधी न धुणारे शिक्के. त्यामुळे तुमचं ना राज ठाकरेंबरोबर आता तुम्ही म्हणता तसे युती होणारच, फक्त ती कधी होईल वगैरे माहीत नाही. पण ती झाली तर मग ते आता महाविकास आघाडीमध्ये तुम्ही राहणार का बाहेर पडणार? नाही, हे सगळे पक्षप्रमुखाचे प्रश्न आहेत. बरं, पक्षप्रमुख आम्हाला राज ठाकरेंची जी काही मुस्लिम विरोधी सगळी भूमिका आहे ही उद्धवजींना मान्य राहील का? नाही, मी तेच म्हणेन की त्या पद्धतीने आमची मांडणी असेल. बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पक्षप्रमुख म्हणून दोघंही या गोष्टीचा विचार करतील. आणि महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी मिळून नक्कीच पक्षप्रमुख आणि त्यांचे प्रमुख बसून ठरवतील. पण मग अडचण काही येणार नाही असं वाटतं मला तरी आत्ता नाही वाटत. बरं, आता तुम्ही ती भूमिकेवर आलात म्हणून मी विचारतोय. काल फडणवीस असं म्हणाले 100 रुपये देतो, पण उद्धव ठाकरेंनी गेल्या 10 भाषणांमध्ये जर मुंबईच्या विकासाच्या गप्पा मारल्या असतील तर मी 100 रुपये देतो, ते फक्त टोमणे मारतात. फडणवीस साहेबांचं जे भाषण आहे ना ते कायम ज्या पद्धतीने स्वतःला पाहिजे तसंच ते बोलतात. मग त्यांनी तर नाही ऐका उद्धवजींना तर अंगावर घ्यायचंच आहे. कारण आता एकमेव अडचणीचा हे असेल तर ते सध्या, कारण उद्धवजींनी डायरेक्ट पंतप्रधानांना काही प्रश्न विचारलेत
शहाजींना विचारलेत. त्यामुळे ऑब्विसली या महाराष्ट्रात किंवा या मुंबईत एकमेव आहे, बाकी तर सगळे वेगवेगळ्या पद्धतीने गेलेच आहेत. मग अगदी पॉवरफुल अजित पवार, पॉवरफुल सगळे पॉवरफुल बसलेत, जे पॉवरफुल होते आता बसलेत. त्यामुळे उद्धवजींवर बोलले ते बोलले म्हणजे खरं नाही. हे लोक तुम्ही खाली आलेल्या, तुम्ही मानता ना सोशल मीडिया, मग खाली आलेल्या कमेंट पण बघा. बरोबर आहे. सोशल मीडियाच्या लोकांची. पण फडणवीस असं म्हणतात की आमच्या काळामध्ये मेट्रो इतकी किलोमीटर धावती आहे, यांच्या काळामध्ये ती 10-11 किलोमीटर पण धावली नाही. कोस्टल रोड जो आहे तो आमच्या काळामध्ये आम्ही पूर्ण करून घेतला, यांच्या काळामध्ये कामच पुढे गेलं नाही. मुळात आम्ही 23लाच पूर्ण करणार होतो आणि 90% काम झालेलं होतं. घाईघाईत कोस्टल केला, आजही गळतोय. मेट्रो 2दा अडकली ना. आमचा उद्धवजींचं म्हणणंच ते होतं, नवीन सुविधा नक्की हव्या कारण पुढे जायचंय, पण त्या करत असताना त्याचे परिणाम पहिले बघून घेऊया. आता किती यानी माणसं वाचली, अडकली ना, मग त्याचा बॅक हे काय होता, तुमच्याकडे काही नव्हता, तुम्हाला शिडी लावून काढावी लागली. त्याच्यासाठी नियोजन केलं पाहिजे होतं. घाईघाईत सगळ्या लोकांना पसंत पडावं म्हणून जर होणार असेल तर लोकांच्या जीवाची किंमत आहे का? बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, म्हणजे तुम्ही उत्तरं खूप याला अतिशय छान देता आहात, पण एक मुद्दा मात्र अतिशय नक्की आहे की आज शिवसेनेमध्ये बघितलं तर सगळे आपल्याला बोलणारी माणसं दिसतात. म्हणजे राऊत साहेब रोज सकाळी येतात, ते बोलतात, मग ते काही म्हणजे त्यांच्या मनात जे येईल ते सगळे गोष्टी बोलतात. सुषमा अंधारे येतात, त्या बोलतात. बोलणारे लोक खूप झाली आहेत, पण फील्डवर उतरत नाहीत. उतरतात ते फक्त आदित्य ठाकरे दिसतात याच्याशिवाय. आणि ते दुसरं नाव मी घेईन ते म्हणजे किशोरीताई पेडणेकरांचं घेईन, पण बाकीची लोक कुठे आहेत? नाही, असं नाहीये. तुम्ही आत्ताही मी सांगते, वरळी कोळीवाड्यामध्ये हेमांगी वरळीकर म्हणून आमची नगरसेविका आहे, कायम आमचे कार्यक्रम चालू असतात. ओके. सुनील शिंदे, तुम्ही रात्री 2ला फोन करा ना, येतात की नाही बघा ना. सचिन अहिर पहाटे 4ला बोलवा ना, येतात की नाही बघा ना. अरविंद सावंत मुंबईत आहेत तर प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटी देत आहेत. त्यामुळे सुनील प्रभू असतील तिकडे, इकडे भांडूपमध्ये आता आमचा पडलेला थोडक्या मतानी रमेश कोरगावकर असतील, सुनील राव, सगळे काम करतायत. कोणी असं नाही, त्या त्या वॉर्डमध्ये जे निवडून आले आहेत किंवा नाही आहेत तेही काम करतायत. आमचा शाखा प्रमुख, तुमची ॲम्ब्युलन्स किंवा तुमची फायरची गाडी उशिरा येईल पण आमचा पहिला पोचतो. म्हणजे अजून काय पाहिजे? आम्हाला त्या क्षणी कळतात. म्हणजे मला आठवतं त्या दिवशी माझी सून ॲडमिट होती आणि एका ठिकाणी मी त्या तिथल्या स्टाफला बोलवलं, म्हटलं मी 1 तासात जाऊन येते, जरा लक्ष ठेवा. आणि मी गेली. का? तर तो पण माझा संसार आहे. ज्या लोकांनी मला निवडून दिलं आहे तोही माझा संसार आहे, तिथेही मला लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आम्ही तो बाऊ नाही केला. हां, जेव्हा मजेची होती मग ती दहीहंडी असेल बाकी, तेव्हा मी गेली नाही कारण तिथे माझी गरज नाही, खूप लोक होती. पण जिथे माझी गरज आहे आणि माझ्यामुळे ते सगळं होणार आहे की आपल्या दिलेल्या साहेबांनी आशीर्वादाने असलेल्या पदाचा तो वापरलाच पाहिजे. त्यामुळे मी म्हणेन आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जेवढे सगळे फील्डवर आजही, बाळा नरसारखा ज्याला असं कोणी रस्त्यावर पाहिलं तो म्हणणार नाही आमदार आहे, इतका साधा सरळ आमचं व्यक्तिमत्व आहे ते बाळा नर. बरोबर. पण त्याला फोन करा, आमचे फोन तुम्हाला कधीच बंद नाही येणार. कधी चार्जिंगला गेलात तर, बाकी चालू असतात. आम्ही बंद करून बसतानी माणसं नाही, आम्ही चालू माणसं, चालणारी माणसं. आता या तिघांना तुम्ही टफ कसं देणार? म्हणजे आता तुमची रणनीती काय ठरते येणाऱ्या आगामी निवडणुका? बघा, शेवटी मतदारांवर फार आहे. आणि ज्या पद्धतीने आत्ता राहुल गांधी जे बोलतायत त्याच्या सगळेच जण आता अभ्यास करतात आणि ते होतात पण आहे असं दिसतंय. त्याला आम्ही पहिला आधी अलर्ट मोडवर आहोत. लोकांच्या बेसिक गरजांना
ते आम्ही करतो आहोत. तुम्हाला एक आता साधं उदाहरण देते. आमच्या बडे म्हणून एक भांडूपमध्ये नगरसेविक आहेत. खूप मेहनतीने त्यांनी 2 करोडचा फंड त्यांच्या बेसिक ज्या लागणाऱ्या मतदाराला लागणाऱ्या फंड बुक झाला, सगळं झालं. कोणाला तरी शिंदे गटाला कळलं, त्यांनी फंड आयुक्तांना सांगून रिवर्स केला. का? तिथलं मतदार तुमचा नाही, त्या मतदारांवर का अन्याय करताय? म्हणजे तुमचा नगरसेवक असेल त्याला फंड मिळणार, माझी नगरसेवकाला, आणि आम्हाला आतापर्यंत नाहीच मिळत आहे. पण तरी पण आमची नाळ किंवा आमचं लोकांबरोबर जोड आहे व्यवस्थित आहे. कारण आदित्याला पाडण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या बाजूनी, पण तरी पण 9,000 मताच्या धिक्क्याने आदित्य निवडून आले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये तुमचे काही खासदार फुटले, काय प्रूव्ह करा. बोलणं सोपं आहे, मला माहिती आहे कोणावर आरोप करताय, पण प्रूव्ह करा. कारण फुटणं म्हणणं, कारण हा इंडिया लेवलला म्हणजे देश लेवलला ती निवडणूक होती आणि देश लेवलच्या 15 सहज मिळू शकतात. बरोबर, दाखवा. तर असं काही घडलेलं नाही. 100%. आता 1-2 वाक्य तुमचीच वाचून दाखवतो. ती म्हणजे की समजायला उशीर झाला, अनुभव मोठा मिळाला. आपलं कोणीच नसतं हे आपल्यांनीच शिकवलं. ह्या 2 वाक्यांचा अर्थ काय? हो, आणि ते कोणासाठी? नाही, मुळामध्ये ना थोडं लिहिताना माझ्या एप्रिलमध्ये कधीच तारीख आहे बघा, म्हणजे माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नव्हती. बर. आणि त्या तब्येतीमध्ये म्हणजे मी माझ्या त्याच्यात नातेवाईकांना पण धरलंय, बर, माझ्या मित्रमंडळींना पण धरलंय. ती वेळ अशी असते की त्यामध्ये सगळ्यांनी किमान शाब्दिक हे द्यावं. आता मी तुम्हाला आज उदाहरण देते. 25 जुलै ते कालच्या सोमवारपर्यंत माझी सून लीलावती वाडिया ॲडमिट होती. उद्धवजी आणि रश्मी वहिनी आदित्य भेटल्यावर विचारायचे, पण दररोज 11-11:30 कशी तब्येत आहे. बघा, मला भावनिक ताकद मिळत होती, कारण लहान बेबी माझ्या हात ताब्यात, आई ज्या पद्धतीने इन्फेक्शन होतं, त्यामुळे अशा वेळेला जर नाही केलं असतं समजा, तर नक्की म्हणायला लागलं असतं. ती पोस्ट त्यावेळेला माझ्या मित्रमंडळी आणि जे माझे नातेवाईक की ज्यांनी खरंच एकदा पण नाही, अरे भले ते DVTचं ऑपरेशन होतं, दिसायला सोपं होतं पण कठीण होतं. अशा वेळेला वाटतं की कोणीतरी मला विचारावं, म्हणजे आम्ही नेते असू काही असू, पण शेवटी आम्हालाही हृदय आहे किंवा भावना आहेत. नाही, आम्हाला हे सगळं का वाटलं, कारण त्याच नेमका दरम्यान त्याच काळामध्ये किशोरीताई या शिवसेनेमध्ये फार ऍक्टिव्ह नव्हत्या, दिसल्या नाही, त्या लांब राहिल्या. आम्हाला वाटलं की जे येणारे नवीन येणारी जी लोक आलेली आहेत, आता मी काही नावं घेत नाहीत, पण हल्ली त्या जास्त कॅमेरा समोर असतात, त्यामुळे कुठे नाराजी तुमची आहे? मी मुळात कोणामुळे डिस्टर्ब होत नाही, कारण माझ्यावर विश्वास आहे. माझ्या कर्तृत्वावर किंवा माझ्या प्रामाणिकपणावर किंवा मला जी जिद्दीने काम करण्याची सवय आहे किंवा मला खूप कष्ट घ्यायची तयारी आहे, त्यामुळे माझा विश्वास माझ्यावर आहे, माझ्या पक्षप्रमुखावर आहे. माझ्यावर प्रचंड प्रेम करतात दोघंही. आदित्य पण ताई आहे असतं. त्यामुळे मी ज्या पक्षात काम करते त्या पक्षाचे सगळे प्रमुख जर माझ्यावर इतका विश्वासाने आणि प्रेमाने करतायत, तर मला अस्वस्थ होण्याची गरजच नाही. कोणी येऊ दे, कोणी भाषणं करू दे. जेव्हा मी भाषणाला मला जेव्हा मीडिया येतो त्यावेळेला पंच मीच देते, त्यामुळे मला नाही भीती वाटत. तो पंचच मिळाला नाही ना मधला काळ? नाही, मधल्या काळामध्ये मी प्रापंचिकमध्ये खूप बिझी होती. खोटं नाही बोलणार, का माझ्या घरी इतकं सगळं आजार पण लागलं होतं मला स्वतःला, मग मिस्टरांना, मग हे असं. कारण सगळीकडे लढाई करू शकतो आपण बाहेरची, पण जेव्हा प्रपंचावरती शारीरिक मानसिक लढाई येते तेव्हा मात्र आपण थोडंसं बॅकफुटवर जातो. ठीक, आपण खूप सगळ्या अर्थांनी बोलतो. एक अजून लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की बाळासाहेबांचं स्मारक कधी होणार?
जे होणार 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 जे चाललंय ते कधी? बघा आता तुम्ही अगदी चांगला प्रश्न हे केलाय. जे बाळासाहेबांचं आता नाव घेऊन घेऊन फिरतायत, निधी कुठून येणार, सरकारनं देणार ना. त्याचं कामाची पाहणी आणि बऱ्यापैकी काम झालेलं आहे. आता राहिलं आहे, आता त्याचं श्रेय इकडे मिळणार का तिकडे मिळणार काय बघू आता. पण बऱ्यापैकी काम झालं आहे, कारण त्याचे शॉर्ट्स उद्धवजींनी आणि आदित्यजींनी दिलेले आहेत. बरं, त्यामुळे झालंय, होईल लवकर अशी अपेक्षा हो येस करायला हरकत नाही. बरं, मी जे तुम्हाला सुरुवातीलाच असं म्हणलं की एक काळ आम्हाला तुमचा समजून घ्यायचा आहे आणि आत्ताच्या या राजकारणाकडे तुम्ही कसं बघताय, कारण खूप बदललं राजकारण. म्हणजे तुम्ही ज्या काळामध्ये राजकारणामध्ये आलात, एक बाळासाहेबांचा सगळा तुम्हाला सहवास त्या काळामध्ये लाभला, मासाहेबांचा लाभला, आणि मला असं वाटतं की तुम्ही शाळेमध्ये असतानाच तुमच्या बंधूंच्या बरोबर शिवसेनेच्या प्रचार म्हणण्यापेक्षा पोस्टर चिकटवण्यापासून तुम्ही काम केलंय आणि ऍक्टिव्हली तुम्ही आलात. ते माझ्या मते 92 का 94 मध्ये ते active. तो सगळा प्रवास जो आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल. आणि आत्ताच्या या तो प्रवास म्हणजे तो सगळं राजकारण तुम्ही बघत आलात आणि आत्ताचं राजकारण कसं आहे असं वाटतं, कुठल्या वळणावर जात आहे? बघा, एकतर ज्या वेळेला वरळी नाक्यावर माझं माहेर आणि लोअर परळला माझं सासर, म्हणजे 1 किलोमीटर पण अंतर नाही, त्यावेळेला वरळी नाक्यावरती काँग्रेसचं प्राबल्य खूप होतं. म्हणजे ज्यावेळेला आमची बाळासाहेबांचा पक्ष हटाव लुंगी बजाव पुंगी 1972चा पिरियड असेल, त्यावेळेला किमान आम्ही 9-10 वर्षाचे होतो. आणि त्यावेळेला शेट्टी लोकांचे जे हॉटेल फोडली जायचे किंवा काय, ते आम्ही जवळून पाहिलेलं होतं. त्यावेळेला आम्हाला एवढंच कळायचं तिथून काय मिळतंय, कारण मिल कामगारांची मुलं, त्यामुळे काय आत्ता जी मुलांना आपल्या सगळ्यांनाच जे गरीबातला गरीबाला पण बऱ्यापैकी सगळं मिळतं खरंय. पण त्यावेळेला मिलमध्ये असल्यामुळे सगळे असल्यामुळे सगळंच आम्हाला मिळत नव्हतं. पण आम्हाला आनंद आहे, चाळीत होतो. मग चाळीतल्या मुलं ते फुटलं काय, चिक्या मिळाल्या, हे मिळाल्या, सगळं आणायचो, चाप करायचो. तेव्हा हे नाही कळत होतं ह्या पक्षांचं चाललंय. पण जसं जसं बाळासाहेबांचं भाषणं वाढायला लागली, म्हणजे आम्ही 8वी 9वी 10वी, तेव्हा मात्र अट्रॅक्शन वाढलं बाळासाहेबांबद्दलचं. आणि मग ते वाढल्यामुळे मग आमचा वरळी नाक्याचा जो गणपती आहे, त्या गणपतीला 103 वर्ष पूर्ण झाली आहेत यावर्षी, जास्तच पण कमी नाही. आणि त्या गणपतीमध्ये आम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायचो. खूप मोठे दिग्गज लोक होते सगळे. मग त्याच्यामध्ये भाग घ्यायचो, भाषणं करायचो, बक्षिसं मिळवायचो, शारीरिक रशीच्या उड्या बिड्या, अशा ह्याच्यातनं जे एक नेतृत्व म्हणतात ना, अचानक एखादा विषय द्यायचा, मग त्या विषयावरती 15 मिनटं द्यायचे, मग पटपट पुस्तकं चाळायची, म्हणजे बुलेट पॉईंट घ्यायचे आणि भाषणं करायची, मग त्याच्यावरती आपल्याला बक्षिसं मिळायची. अशा पद्धतीने आम्ही तिथे तयार झालो. मग माझा भाऊ सुरेश कावळे म्हणून, तो प्रचंड पक्षाच्या प्रेमात, मग तो घेऊन जायचा. ते गव्हाचं पीठ घरातून चोरून आणायचो आणि त्याची ती बनवायची पिठी आणि त्याला लावायचं आणि ते सगळे म्हणजे मार पण खाल्लेत. काही लोकांना आवडायचं नाही त्यांच्या दारावर लावलेलं, त्याच्यामुळे तेही झालं. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये ना बाळासाहेबांसारखा परखड नेतृत्व आम्हाला लाभलं. आणि मुळात मला वाटतं स्वभाव पण तसाच होता की सत्याला धरून चालायचं. बरोबर. आम्ही असत्याची कास कधीच नाही धरली, मी तरी कधीच नाही. मला जेव्हा वाटतं की इथे चुकीचं, मी परत त्या याला जात नाही. मग आपलं आपण लग्न पण आमचं प्रेमविवाह, मराठा ओबीसी हा संघर्ष 45 वर्ष झाली, तो आता पेटलेलाच आहे. हा, पण 12 वर्ष लागली माझ्या वडिलांनी मला माफ करायला. त्यामुळे त्या संघर्षातून पण मी तयार झाली. कारण कोणाचीच नाही, फक्त माझ्या नवऱ्याला आई नसल्यामुळे माझे सासरे वेगळीकडे राहत होते, स्टेप मदर, त्यामुळे ते एकटे, मला कुठूनच आधार नाही, मी एकटी, फक्त वडिलांच्या आईची आई. अशा पद्धतीत जेव्हा आपण येतो ना उदयाला, तेव्हा जाण राहते की गरिबाची जाण काय असते, ती आजही आहे.
म्हणजे मला आजही आठवतं, माझ्याकडे जर सकाळचं जेवण, तर मी लगेच माझ्या घरातल्या मुलीला सांगते, थांब खाली आपला वॉचमॅन जेवलाय का विचार, नसेल गरम कर, छान गरम कर. सकाळचं जेवण रात्री खाणं काही गुन्हा नाही, फेकून देण्यापेक्षा त्याला चांगलं गरम करून देऊया. आणि त्याला, तो मजबूर आहे, तो गरीब नाही आहे पण मजबूर आहे, त्याचं घर नाही आहे. ही माणुसकी ना आम्हाला माझ्या वडिलांकडनं, माझ्या बाळासाहेबांकडनं आम्हाला मिळाली. तुम्ही पोटाला लावा, नोकरी धंद्याला तुम्हाला जसं जमेल तसं करा. आणि ते आजपर्यंत आम्ही केलं. त्यामुळे आजही प्रभागात किशोरी पेडणेकर हे नाव थोडं महिला म्हणून दणदणीत आहे. कारण माझ्याकडे एखादी केस कुठची आली नवरा बायकोंची काय, तर मी असं नाही विचार करत कोण काय, जे खरं आहे ते. त्यामुळे बरीच ती दहशत आहे. अशा किशोरीतांवर जेव्हा SRAच्या घोटाळ्याचे आरोप झाले, तुम्ही 12 गाळे लाटले, मग ती किश कंपनी, ह्या सगळ्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा काय वाटलं तुम्हाला? नाही, मला वाईट तर नक्की वाटलं, पण मी डगमगली नाही. कारण डगमगण्यासारखं कुठलंच काम केलं नाही. आजही म्हणजे मी मुख्यमंत्र्यांना खरंच विनंती करणार आहे, माझ्यावर काही नाही झालं. ज्यांचे बिचाऱ्यांचं मी भाड्याने घर घेतलं होतं, भाड्याने घर घेणं 13 लाखाच्या वर लोक आहेत, माझ्यावर कारवाई झाली, माझ्यावर करायला गेले, पण आज ती पोरं रस्त्यावर आहेत. ज्यांना SRA मधनं घर मिळालंय तो जो अंधारे म्हणून आहे, त्याचं पोटच त्या याच्यावर होतं. ती जी कंपनी तिथे घेतली होती ती आज दोन्ही बंद आहे, ते दोघं वंचित आहेत. माझं काय झालं, मी घरात आहे. म्हणजे मला बदनाम करण्यासाठी तुम्ही गरिबांवर अन्याय केला आहे आणि तो दिसतोय तिथल्या लोकांना. त्यामुळे तिथे भाजपाला मतदान पडतच नाही. ते मला ते वाक्यही तुमचं आठवतं, तुम्ही म्हणलात मला ईडी लावा नाही तर काही लावा, पण मी शिवसेना काही सोडणार नाही. मुळात तुमच्यावर तो दबाव टाकला जात होता. नाही, मला महानगरपालिकेच्या घोटाळ्यांमध्ये केलं. मुळात मी ज्या कशातच नव्हती. मी महापौर म्हणून, म्हणजे ज्याला असं म्हटलं जातं की शोभेचं पद आहे महापौर म्हणजे, आणि होतंच, महापौरांनी राहायचं, इकडे मिरवायचं तिकडे हेच होतं. पण कोविड काळात मी जे मेडिकल एज्युकेशन किंवा मी काम केलं होतं त्याचा उपयोग लोकांना व्हावा, आणि मी हातावर माझा जीव घेऊन, म्हणजे मी PP किट घालून 5 तास मी काम केलंय. मला तेव्हा कळत होतं, म्हणजे हॅट्स ऑफ तुमच्या माध्यमातून सगळ्यांना मी खरंच नमस्कार करते. मग नर्सेस असतील, डॉक्टर असतील, वॉर्डबॉय असतील, ज्यानी या कठीण परिस्थितीमध्ये उद्धवजींना त्यावेळेला साथ दिली आणि PP किटमध्ये 10-10 तास काम केलं. खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ, नमस्कार, काय जे असेल ते. इतकं सुंदर काम त्या लोकांनी केलं. त्याचा अनुभव मी घेतला. बाथरूमला जायचं नाही, तुम्हाला पाणी सुद्धा पिता येत नव्हतं किट घातल्यानंतर. आणि ते PP किट जेव्हा काढायचं असतं, उलट काढतानाच बऱ्याच जणांना त्याची लागण झाली. ती सुद्धा एक पद्धत होती काढण्याची. मग आतमध्ये इतकं घामाघूम व्हायचं, म्हणजे बऱ्याच जणांना, नर्सेसना चक्कर पण येत होती, कारण सफोकेशन होतं कुठूनही. म्हणजे शरीराला एक ऑक्सिजन जो आपण इथून घेतो, पण वातावरणाचं, म्हणजे आपल्याकडे आता हे सगळं बंद केलं तर आपल्याला सफोकेशन होतं, तर त्यांनाही होत होतं. पण त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. जेव्हा मी महापौर असताना माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्यांना आम्ही हॉटेलमध्ये ठेवलेले, कुठे कुठे अशा नर्सेसना घरी घेत नव्हते, सोसायट्या बाहेर काढत होते. पण त्या सगळ्या डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय याने आपापल्या जबाबदाऱ्या ओळखल्या, आणि ते लोक महिना जेव्हा राहायला लागले तेव्हा माझ्या एक लक्षात आलं. मला नर्सेस बोलल्या, पण माझ्या चांगल्या सगळ्या हॉस्पिटलमधल्या ज्या डीन आहेत, नर्सेस आहेत, किंवा आमच्या वॉर्डबॉय आहेत, ते मला फोन करायचे, ताई आम्हाला सकाळी आम्ही 5ला निघतो, 6ची ड्युटी आहे, आम्हाला साधं हॉटेलमध्ये. आणि बरोबर आहे, हॉटेलवाल्यांचे सगळे पळून गेले होते, फक्त हॉटेलचा मालक आणि त्या रूम. त्यामुळे आम्हाला, मग आम्ही सगळ्या विभाग प्रमुखांना, अनिल परब
साहेबांनी सगळ्यांना आणि संजय राऊत साहेबांनी, विनायक राऊत साहेबांनी सगळ्यांना ऑर्डर दिल्या, उद्धवजींनी पण, की जिथे जिथे आहेत त्या विभाग प्रमुखांनी बघावं आणि मग कॉफीची मशीन, चहाची मशीन आणि ड्राय स्नॅक्स जो थोडं खाऊन, कारण सकाळी उठल्यानंतर किमान अर्ध्या तासानंतर काहीतरी इनटेक पाहिजे, आपल्याला गेलं पाहिजे. मग पाणी असेल, गरम पाणी असेल, पण ते मिळालं तर पाहिजे. ती सगळी उपलब्धता आम्ही त्या वेळेला त्यांची केली. जातीने लक्ष देऊन प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अंडं दिलंच पाहिजे, तुम्ही त्यांना प्रोटीन आहार, हा मग सगळ्या गोष्टी करत होतो ना आम्ही आणि केल्या. एवढं सगळं करत होतात. उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक धीर दिलाय. म्हणजे लोक कितीही टीका करू देत की ते फेसबुक लाईव्हवर यायचे, पण त्यांचं ते येणं आणि ते सांगणं हे महाराष्ट्राला धीर मिळत होता. ताई, तुम्हाला असं वाटतं का की त्याच्यानंतर जेव्हा पक्ष फुटला गेला, नाव आणि चिन्ह गेलं, याचं दुःख किती झालं, कसं काय वाटलं त्यावेळेला? गेलं नाही, घेतलं, घेतलं, ताकदीवर घेतलंय. ओके, आजही संविधानावर विश्वास आहे, आजही कोर्टांवर विश्वास आहे. निकाल येईल तेव्हा बघू. तुम्हाला काय वाटतंय निकाल कसा येईल? चांगलाच येईल, तुमच्या विश्वास आहे. हो, ज्याचं आहे त्याला मिळेल, आमचं आहे ते आम्हाला मिळेल. प्रचंड दुःख झालं, प्रचंड. म्हणजे जेव्हा आपले आई वडील जातात ना, ते जे वाटतं ना ते तेव्हा वाटलं. आणि त्यावेळेला आम्ही सगळ्या, म्हणजे आमची मीटिंग चालू होती, आम्ही सांगितलं लगेच डिक्लेअर करू नका, कारण पटकन कळलं नाही, कारण आम्ही हॉलमध्ये होतो, पण आम्ही पाहत होतो. आम्ही सगळ्या महिला जेव्हा परत मातोश्रीवर गेलो तेव्हा उद्धवजी खाली नव्हते, पण वहिनी आल्या. वहिनींकडे बघितल्यानंतर, रश्मी वहिनींकडे बघितल्यानंतर आम्हाला एक सेकंद असं वाटलं, अरे आपण चूक केली का? का ते इतक्या स्थितप्रज्ञ होत्या, बसल्या, आम्हाला सगळ्या महिलांना आमच्या धीर देत होतं, हो ठीक आहे आता झालंय बघू. पण जेव्हा त्या साईड रूमला आल्या तेव्हा मी आणि श्रद्धा जाधव होत्या, दोन्ही महापौर, मी आणि त्या, तेव्हा मात्र त्यांचा बाण फुटला. म्हणजे पहिल्यांदा असेल की मग वहिनीनं आम्ही इतकं भाऊक पाहिलं. पण त्या क्षणाला परत त्यांनी लगेच स्वतःला सावरून घेतलं. ही जी एका महिलेमध्ये, राजकीय एका मोठ्या योद्ध्याची सुनबाई किंवा नाचसून, नंतर पत्नी, एक आई, तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही पण अशाच असायला हव्या. उठसूट डोळ्यात पाणी काढायचं नाही, कणखरतेने जा आणि सच्चाईला पकडा. आज सच्चाईला धरून आहोत. उद्या काही गोष्टी मी अशा एक्झाम्पल देऊ शकते की काही ज्यांचं बिचारांचं, म्हणजे राजकीय नाही, काही संबंध नसताना पण त्यांना जेल होते किंवा काय होतं, तेव्हा मी थोडी आध्यात्मिक आहे. मग मी तेव्हा असं म्हणते की कुठेतरी ते शनी मणी असं काय असू शकतं, ह्याचा माझा त्याच्यावर विश्वास आहे. आणि तो जो फसवणारी व्यक्ती असते ती नंतर गोत्यातच येते, ती निघते, तिला त्रास होतो, प्रचंड होतो त्या व्यक्तीला, कारण ते इतकं सोपं नाही. पण तरी पण धीराने वागलं पाहिजे आणि सच्चाईने चाललं पाहिजे. या मोडवरच मी आज आहे. खरंच आहे, याच मोडवर आणि याच नोटवर खरं तर आपण थांबूया तिथे. पण खूप छान, म्हणजे तुम्ही अगदी मोकळेपणाने आणि बिनधास्तपणाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आपण किशोरीताईंशी बोलत होतो आणि किशोरीताईंच्या एकूण जर का राजकीय प्रवासाचा जर एक सार जरी आपल्याला काढायचं आपण म्हटलं तर एवढंच म्हणता येईल, जिद्द आणि महत्त्वाकांक्षा आणि त्याबरोबर तत्व, एक प्रामाणिकपणा हा त्यांनी त्यांच्या अंगी बाळगलेला आहे. आणि त्यामुळेच आज त्यांचं जे नाव आहे त्यांच्या पक्षामध्ये ते आज तसंच्या तसं टिकून आहे. याला कारण त्यांचं काम आहे. पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि एवढा वेळ दिला त्याबद्दल थँक्स. धन्यवाद.